बद्धकोष्ठता आणि त्वचेचा ग्लो यामध्ये काही संबंध असतो का? हो, नक्कीच आहे. बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन हा त्वचेचा ग्लो हिरावून घेणारा मोठा प्रॉब्लेम आहे किंवा शत्रू आहे आपण असं म्हणूया. तर जेव्हा त्वचेचे प्रॉब्लेम्स असणारे पेशंट्स येतात, साधारणतः स्किन प्रॉब्लेम्सची जेव्हा आम्ही डिटेल केस हिस्ट्री घेतो तेव्हा लक्षात येतं की बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन हा मुख्य प्रॉब्लेम आढळलेला आहे. तर जेव्हा अन्न व्यवस्थित पचत नाही, शरीरात आम किंवा टॉक्झिन्स साठायला लागतात, मळ सडू लागतो, ते जे काही दूषित वायू किंवा टॉक्झिन्स आहेत ते रक्तात मिसळले जातात आणि मग त्याच्यानंतर हळूहळू ते वरच्या दिशेने म्हणजे अपान वायू जो आहे जो वरच्या दिशेने येऊन मग त्वचे थ्रू त्याचं रिफ्लेक्ट व्हायला लागतं. तर तेव्हा त्वचा ॲज अन एक्सक्रिटरी ऑर्गन म्हणून आपण म्हणजे ऍक्ट करायला लागते. म्हणून जो काही पोटात साठलेली घाण आहे आपण साध्या भाषेत म्हणून, तर ती त्वचेच्या मार्फत सिबेशियस ग्लँड्स जे असतात त्वचेच्या अंडर, तर त्याच्या थ्रू बाहेर रिफ्लेक्ट व्हायला लागते आणि मग पुन्हा पिंपल्स येणं, पस्च्युलर पिंपल्स येणं, स्किन टॅन होणं, डार्क सर्कल्स दिसणं, पिगमेंटेशन, हे अशा पद्धतीने मेलाझ्मा अशा स्वरूपाचे मग प्रॉब्लेम्स जनरली सुरू होतात.